नमस्कार. तुम्ही पाहत आहात डिजिटल स्कूल सॉफ्टवेअरमधील जनरल रजिस्टरचा वापर करून शाळा सोडल्याचा दाखला व बोनाफाईड कशा प्रकारे तयार करता येईल. डिजिटल स्कूल सॉफ्टवेअर सुरू करण्यासाठी डेस्कटॉपवरती दिसणाऱ्या डिजिटल स्कूल या लोगोवरती क्लिक करा. तुम्हाला लॉग इन ऑप्शन ओपन झालेला दिसेल. या ठिकाणी तुम्ही तुमचा पासवर्ड टाईप करून सॉफ्टवेअर लॉग इन करू शकता. सॉफ्टवेअर ओपन झाल्यानंतर तुम्हाला होम बटन दिसेल. या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सॉफ्टवेअरचे सेटिंग टूल्स दिसतील. या टूल्समध्ये कीबोर्ड लँग्वेज, डेटाबेस बॅकअप, यूजर अकाउंट, सिक्युरिटी सेटिंग या ऑप्शनचा समावेश आहे. नेक्स्ट बटनवरती क्लिक केल्यानंतर सॉफ्टवेअरचे सर्व मेन्यू ओपन झालेले दिसतील. शाळेचे जनरल रजिस्टर भरण्यासाठी तुम्हाला मास्टर हा ऑप्शन निवडायचा आहे. यापैकी विद्यार्थी माहिती हा ऑप्शन सिलेक्ट करून जनरल रजिस्टर या ऑप्शनवरती क्लिक करायची आहे. जनरल रजिस्टर या पर्यायाचा वापर केल्यानंतर तुम्हाला जनरल रजिस्टर भरण्यासाठी एक फॉर्म ओपन झालेला दिसेल. या ठिकाणी तुम्ही गुगल इनपुट फॉन्ट च्या सहाय्याने जनरल रजिस्टरची सर्व माहिती भरू शकता. जनरल रजिस्टरमध्ये सिलेक्ट करावे लागणारे सर्व ऑप्शन तुम्ही स्वतः कस्टमाइज करू शकता. जो ऑप्शन आपणास कायमस्वरूपी सेव्ह करायचा आहे त्या ऑप्शन समोरील प्लस या साइनवरती क्लिक करायचे आहे. यानंतर तुम्हाला पुन्हा एक फॉर्म ओपन झालेला दिसेल. या फॉर्ममध्ये तुम्ही एखादा ऑप्शन कायमस्वरूपी सेव्ह करून ठेवू शकता. या फॉर्ममध्ये तुम्हाला ऑप्शन टाईप करायचा आहे व सेव्ह या बटनवरती क्लिक करायचे आहे. याप्रमाणे नोंदवही क्रमांक, शैक्षणिक वर्ष, धर्म, जात, मातृभाषा, यापूर्वीची शाळा व वर्ग हे सर्व ऑप्शन तुम्ही कायमस्वरूपी सेव्ह करून ठेवू शकता. म्हणजे ते पर्याय परत टाईप करावे लागणार नाहीत. विद्यार्थी भरण्यासाठी तुम्ही गुगल इनपुट फॉन्टचा वापर करू शकता. या फॉन्टच्या सहाय्याने तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने जनरल रजिस्टर भरता येईल. जनरल रजिस्टर मधील बरेचसे पर्याय सिलेक्ट करायचे असल्याने हे रेकॉर्ड भरण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही. जिल्हा, तालुका, जन्मगाव यासारखे पर्याय तुम्हाला सिलेक्ट करता येतील. जन्मतारीख टाईप केल्यानंतर अक्षरी जन्मतारीख व विद्यार्थ्यांचे वय ऑटोमॅटिक आलेले दिसेल. विद्यार्थी ओळखपत्र बनवण्यासाठी किंवा बोनाफाईडसाठी तुम्ही विद्यार्थ्याचा फोटो सुद्धा सिलेक्ट करू शकता. सर्व माहिती टाईप करून अथवा सिलेक्ट करून झाल्यानंतर तुम्हाला सेव्ह या बटनवरती क्लिक करायचे आहे. सेव्ह वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला विद्यार्थी सेव्ह झालेला दिसेल. भरलेल्या विद्यार्थ्यांपैकी एखाद्या विद्यार्थ्याच्या रेकॉर्डमध्ये काही चूक झाली असेल तर ती तुम्ही स्वतः दुरुस्त करू शकता. चूक दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला विद्यार्थ्याचा रजिस्टर नंबर टाईप करायचा आहे. जर तुम्हाला त्या विद्यार्थ्याचा जनरल रजिस्टर नंबर माहीत नसेल तर तुम्ही सर्च या पर्यायाचा वापर करू शकता. सर्च या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्च विंडो ओपन झालेली दिसेल. यामध्ये तुम्हाला विद्यार्थ्यांच्या माहितीमधील कोणताही कीवर्ड टाईप करायचा आहे. यामध्ये विद्यार्थ्याचे नाव, त्याच्या आईचे नाव, वडिलांचे नाव किंवा आडनाव अथवा मोबाईल नंबर यापैकी कोणताही कीवर्ड टाईप करून तुम्ही विद्यार्थी शोधू शकता. टाईप केलेल्या कीवर्ड प्रमाणे तुम्हाला विद्यार्थी लिस्ट ओपन झालेली दिसेल. यापैकी तुम्हाला हवा तो विद्यार्थी तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर तुम्हाला लिंक टू ऑब्जेक्ट या बटनवरती क्लिक करायचे आहे. सिलेक्ट केलेला विद्यार्थी तुमचा जनरल रजिस्टर फॉर्मवरती आलेला दिसेल. या विद्यार्थ्याच्या माहितीमध्ये हवी ती दुरुस्ती करून तुम्ही अपडेट या बटनवरती क्लिक करू शकता. याप्रमाणे तुम्ही स्वतः विद्यार्थी भरताना झालेल्या चुका दुरुस्त करू शकता. जनरल रजिस्टरची प्रिंट काढायची असल्यास तुम्ही रिपोर्ट या ऑप्शनचा वापर करू शकता.
रिपोर्ट बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला रिपोर्ट ओपन झालेला दिसेल. तुम्हाला हा रिपोर्ट A3 किंवा A4 साईजमध्ये प्रिंट करता येईल किंवा एक्सपोर्ट रिपोर्टचा वापर करून PDF, एक्सेल अथवा वर्ड फॉर्मॅटमध्ये एक्सपोर्ट करून पेन ड्राईव्ह किंवा गुगल ड्राईव्हला पासवर्ड प्रोटेक्शन देऊन कायमस्वरूपी सेव्ह करता येईल. याप्रमाणे तुम्ही जनरल रजिस्टरमध्ये शाळेच्या सुरुवातीपासूनचे रेकॉर्ड भरून ठेवू शकता. डिजिटल स्कूल सॉफ्टवेअरच्या माध्यमातून बोनाफाईड प्रिंट करायचा असल्यास तुम्हाला रिपोर्ट या ऑप्शनमधील बोनाफाईड हा पर्याय निवडायचा आहे. या ठिकाणी तुम्ही जनरल रजिस्टर नंबर टाकून अथवा सर्च पर्यायाचा वापर करून विद्यार्थी शोधू शकता. बोनाफाईड तयार करण्यासाठी काही गोष्टी पर्यायी ठेवल्या आहेत. यामध्ये आईचे नाव, विद्यार्थ्यांचा फोटो, जावक क्रमांक व बोनाफाईड दिल्याचे कारण यापैकी कोणताही ऑप्शन बोनाफाईड मध्ये हवा असल्यास तुम्ही तो निवडून तयार करा या बटनवरती क्लिक करू शकता. तयार करा बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा बोनाफाईड अगदी प्रोफेशनल फॉर्मॅटमध्ये तयार झालेला दिसेल. प्रिंट या ऑप्शनचा वापर करून तुम्ही बोनाफाईड प्रिंट करू शकता. डिजिटल स्कूल सॉफ्टवेअरच्या माध्यमातून शाळा सोडल्याचा दाखला प्रिंट करायचा असल्यास तुम्हाला रिपोर्टमधील शाळा सोडल्याचा दाखला हा पर्याय निवडावा लागेल. हा पर्याय सिलेक्ट करताच तुम्हाला पासवर्ड टाईप करण्यासाठी एक फॉर्म दिसेल. पासवर्ड टाईप करून तुम्ही शाळा सोडल्याचा दाखला तयार करण्यासाठी लागणारा फॉर्म ओपन करू शकता. या फॉर्ममध्ये तुम्ही विद्यार्थ्यांचा जनरल रजिस्टर नंबर टाईप करून अथवा सर्च पर्यायाचा वापर करून विद्यार्थी शोधू शकता. सर्च या ऑप्शनमुळे तुम्हाला एखादा विद्यार्थी काही सेकंदात शोधता येईल. विद्यार्थी शोधल्यानंतर तुम्ही शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी लागणारे सर्व पर्याय निवडू शकता. या पर्यायांमध्ये तुम्हाला स्वतःचे कस्टमाइज ऑप्शन हवे असतील तर प्लस साइन वरती क्लिक करून तुम्ही पर्याय कायमस्वरूपी सेव्ह करू शकता, जेणेकरून तुम्हाला हे पर्याय प्रत्येक वेळी टाईप करावे लागणार नाहीत. एखाद्या विद्यार्थ्याचा शाळा सोडल्याचा दाखला पहिल्या वेळेस देत असताना सत्य प्रत म्हणून देता येईल. इतर वेळेस तुम्ही हा दाखला दुबार प्रत किंवा डुप्लिकेट म्हणून सिलेक्ट करू शकता. दाखला देण्यासाठीचे सर्व पर्याय सिलेक्ट करून झाल्यानंतर तुम्ही शो या बटनचा वापर करून शाळा सोडल्याचा दाखला पाहू शकता. शाळा सोडल्याचा दाखल्याची प्रिंट हवी असल्यास तुम्ही प्रिंट बटनचा वापर करू शकता. एकदा दाखला प्रिंट झाल्यास तो विद्यार्थी वर्गातून आपोआप निघून जाईल व जावक रजिस्टरमध्ये त्याची नोंद होईल. त्यानंतर तुम्हाला फक्त त्या विद्यार्थ्यांचा डुप्लिकेट दाखला प्रिंट करता येईल. याप्रमाणे तुम्ही डिजिटल स्कूल सॉफ्टवेअरचा वापर करून तुमच्या शाळेचे जनरल रजिस्टर मराठी अथवा इंग्रजी भाषेत तयार करू शकता व हव्या त्या वेळेस मराठी अथवा इंग्रजी भाषेत शाळा सोडल्याचा दाखला व बोनाफाईड तयार करू शकता. तुमच्या शाळेतील 100% कामकाज तुम्ही डिजिटल स्कूल सॉफ्टवेअरचा वापर करून करू शकता.